नमस्कार, मी कैलास सूर्यवंशी. आपण पाहत आहात लोकस्वराज्य न्यूज चॅनल. तर पाहूयात आजच्या विशेष घडामोडी. राहणार वाचेगाव. माझी मुलगी आकांक्षा मुंजाजीराव गायकवाड, कमल किशोरजी कदम हडको येथील BHMS कॉलेजला सेकंड इयरला शिकत होती. त्यांच्या शेजारी बिल्डिंगला जीवनराव घोगरे यांची बिल्डिंग, त्या बिल्डिंग मध्ये ती पाठवेसेसवर किराणा राहत होती. माझी मुलगी हुशार होती. माझ्या मुलीला कुठल्याही प्रकारचा काही त्रास आमच्याकडून कुठलेही काही झाले नाही. तर आम्हाला एक दीडच्या दरम्यान असा कॉल आला की तुमच्या मुलीनं फाशी घेतली. मी जाऊन प्रत्यक्ष बघितलं तर ती फाशी घेतल्याचा मला अंदाज आला नाही. मला संशय आहे की माझ्या मुलीचा घातपात करून, काही असो शारीरिक शोषण, मानसिक शोषण करून तिला मारून लटकवण्यात आलेला आहे. माझ्या मुलीला न्याय मिळावा. आता जे बिल्डिंग प्रशासन आहे, ज्याच्या घरामध्ये ती किराणा होती, आता त्यांना तिथं माहिती, त्यांच्या इथं कोण आलं कोण गेलं काय माहित. आता आम्ही तर बाहेर होतो, आम्हाला तर तिथून कॉल आलेला आहे. आता काय सांगू आम्ही नाही. आणि जोपर्यंत आमच्या मुलीचा असली गुन्हेगार त्यांना ताब्यात घेणार नाही, तोपर्यंत मी डेड बॉडी हातामध्ये घेणार नाही. लेडीज हॉस्टेल म्हणून म्हणतात, पण लेडीज हॉस्टेलची नोंद नाही, कुठं काय त्याचं रेकॉर्ड नाही, काय त्याचा ते परवाना नाही. फक्त कॉन्ट बेसिसवर देतात. मुलीला एका रूम मध्ये 3 मुली 4 मुली ठेवतात, 2 मुली ठेवतात, आणि जे बी आहे ते भाडे घेऊन आपलं व्यवसाय चालू आहे त्यांचा. काही नाही, सिक्युरिटी नाही, कोणतं वॉर्डन नाही, मुली काय करायला ते नाही. आता ते मुलीचं कसं झालं काय नाही, त्याचा कुठलीही चौकशी नाही त्यांच्याकडे. जे करा ते हो, लहानाच्या मोठे. माझी मुलगी हुशार बी होती आणि धीड होती, अशी भीती घाबरती नव्हती. माझी मुलगी आत्महत्या करू शकत नाही. ती काही 17-18 वर्षाची मुलगी नव्हती, 25 वर्षाची होती. सेकंड इयरला होती, फर्स्ट इयरला फर्स्ट क्लास पास झाली आणि आत्महत्या करावं अशा प्रवृत्तीची माझी मुलगीच नव्हती. 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. काय आता मागणी? काही नाही. जोपर्यंत माझ्या मुलीचा गुन्हेगार जोपर्यंत त्याला अटक करणार नाही, तोपर्यंत माझी मुलीला डेड बॉडी घेऊन मी अंत्यसंस्कार करणार नाही. मी ठाम इथेच बसतो. हो, काल परवा माझ्या मुलीच्या मैत्रिणीनं गोळ्या घेतल्या होत्या आणि ती बेहोश अवस्थेत पडली असताना माझ्या मुलीनं नेऊन दवाखान्यामध्ये ऍडमिट करून तिचा इलाज होत होतो तिथं थांबून वापस आणून तिला शिव्या दिल्या की तुझे वडील इतके मेहनत करून तुला शिकवत आहेत आणि तू असं करते का केलीस म्हणून तिला शिव्या दिलेल्या आहेत. यामुळे मला विश्वास आहे की माझी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही. जाणून बुजून तिला जे बी घातपात करून, शारीरिक मानसिक अत्याचार करून तिला फाशी देऊन मारण्यात आली. नाही, मी बोलतो तुला. माझं नाव गोविंद रेड्डी आहे. हे माझे भाऊजी आहे, ही माझी भाची आहे. ही माझी भाची BHMS कॉलेजला चांगली फर्स्ट क्लास मध्ये आली. तिचं चांगलं शिक्षण चालू होतं, सेकंड इयरला होती. आता ती शाळेचा कुठल्या प्रमाणात शाळेचं चांगलं आहे आणि मुलगी हुशार आहे, शाळेमध्ये तिचं रेकॉर्ड पण आहे. आणि ही हॉस्टेलला बेड रेस्ट किरायानं तिथं 40 ते 50 मुलीचं बेड रेस्ट आहे, तिथं राहत होती. फक्त आम्ही गरीब लोक असल्यामुळे आम्हाला काही फी देण्यात आली नसेल. मग तिथलं जे बघितलंय आम्ही, आमच्या मुलीला कुठलंच काही नाही. तिला मानसिक शारीरिक अत्याचार करून फासावर लटकण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आमच्या सदरील प्रकार लक्षात आल्यानंतर गेल्यानंतर त्यांनी गडबड सव्वासव्वी पोलीस प्रशासनाला फोन केलं. पण तिथे गेल्यानंतर आमची मागणी होती की ऑन कॅमेरा तिचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे, पण ऑन कॅमेरा पोस्टमॉर्टम तर झालं नाही. आणि आम्हाला लवकरात लवकर आमच्या आकांक्षाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. ज्या हॉस्टेलमध्ये होती आणि ते हॉस्टेल अनाधिकृत आहे, कुठलेच गव्हर्नमेंट अप्रुव्हल नाही, कुठलंच नाही. 40 ते 50 मुली राहतात तिथं. कशा राहतात? प्रत्येक मुलीचं रोज शोषण होत आहे असं माझ्यापाशी ऑडिओ क्लिप आलेलं आहे. आणि त्या गुन्हेगारावर लवकरात लवकर कारवाई करून त्याला अटक केल्याशिवाय माझ्या भाचीचं आम्ही उच्छेदन आम्ही करणार नाही. आणि मला सांगितल्यानंतर मला दुःखाचा डोंगर आवरला नाही. यांना काय करायचं सुधारलं नाही. गडबड नेले त्यांनी. PM केलं, PM सुद्धा ऑन कॅमेरा झाला नाही. असं गडबड झालेलं आहे. आणि लवकरात लवकर माझ्या आकांक्षाची गुन्हेगार जे आहेत, ज्या बिल्डिंग मध्ये राहत होते जीवनराव घोगरेच्या, त्यांना अटक करून त्याच्यावर केसेस करून त्याला अटक केल्याशिवाय आम्ही आमच्या आकांक्षाचा
कुमारी आकांक्षाचा अंत्यविधी करणार नाही याची प्रशासन दक्षता घ्यावी आणि पोलीस प्रशासन सुद्धा याला चाल ढकल करत आहे. याच्या मागे कुठलाच राजकीय हेतू राहू नये. आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा ही आमची विनंती आहे आणि त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवतो. माझ्याकडे काय रेकॉर्डिंग आहे? पोलीस प्रशासन म्हणते आम्ही म्हणले बाबा आमची आज आकांक्षा मेली, आमच्यापासून गेली, पण तुम्ही तिच्या जे आरोपी आहेत ज्यांच्या घरी फाशी घेतली, फाशी कशी घेऊ शकते हो? फर्स्ट क्लास आली. ज्या मुलीला तिनं गोळ्या घेतलीस काय वाचवते, एखाद्या परिस्थितीला तिनं जीवदान देते, तिनं डॉक्टरचा कोर्स कराले, लोकांच्या सेवेसाठी तिने स्वतःच हे केलं, आत्मबलिदान केल्यासारखं कराले, तिने जीवन अर्पित कराले. वय 25 वर्ष असताना तिने तिथे गेली, तिचा घातपात केलेला आहे आणि वेळोवेळी तिनं सांगत राहील की बाबा पप्पा माझं चांगलं आहे, मी लागल्यावर सगळी सेवा करणार लोकांची. पण तिथे गेल्यानंतर लक्षात आलं आमच्या आणि त्याचे रेकॉर्डिंग सुद्धा आले आहेत. म्हणजे तुम्हाला रेकॉर्डिंग मीडियाला सुद्धा दाखवतो वाचून. 1 मिनिट ऐका तुम्ही काय बोलते आणि त्याचे कृत्य कसे आहेत त्या माणसाचे. आणि या जे बिल्डिंग मालक आहे त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्याला अटक करून केल्याशिवाय आम्ही आमची बॉडी घेणार नाही. हे तुम्हाला व्हिडिओ आता मी वाजून दाखवत आहे. अॅट्रॉसिटी आम्ही मातंग समाजाचे आहोत, माझी भाची आहे, पण आम्ही गरीब लोक आहोत. त्याच्यावर त्याच्यावर जीवन गौरव अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही आमच्या आकांक्षाचं शवविच्छेदन करणार नाही हे पोलीस प्रशासनाला आम्ही कळवलेलं आहे. आणि त्या जीवन गौरवचा मी व्हिडिओ वाजून दाखवतो, तुम्ही ऐकून घ्या. ऑडिओ क्लिप आहे माझ्यापाशी, ते ऐकून घ्या बातमी मीडियाला. काय नाही कामामध्ये येत होते जास्त. नाही झालं आता आलो बाजूला आलो. कधी आलं? आज कधी आलं? सकाळी सकाळी आलो 7:30. कसा रस्ता होता? नाही ते तुम्ही पोहोचले होते, आम्हाला उशीर झाला. 7:30ला गाडी आली, 7:15ला यायला 7:45 वाजले. अच्छा अच्छा. सकाळी रस्ता दिसल स्टेशनला पोहोचले होते. मग आता काय मीटिंग मध्ये सुद्धा वाटतं. थांबा 1 मिनिट क्लिअर आहे ते नाही. कोण आणताय? कोणाला होतं काय? कोण आलं ना? औषध आहे काय? हा लय मोठी गळ्यात गळा घातला तरी फुल पॉवर वाढते माझं. काही करत नाही घरी आता. तेवढंच वेळ काढून आले ते हे म्हणावं लागेल. बरोबर आहे. हा हो अडचणीमध्ये आले तेव्हा करा मग नंतर. तुम्ही आहेत पक्षामध्ये तोपर्यंत त्याच्यासोबत काम झाली. कधी मस्त काम चालू आहेत घरचे ड्युटी. तिथं काम करत आहे का? त्यांचे फुटे झालेले आहेत. महिलेसोबत कसं वागतात याची अत्याचाराची माझी रिपोर्ट आहे. त्यांच्याच आहेत, जीवन गौरवचे आहेत हॉस्टेलमधले. महिला जी बोलते ते कोण? ते कोण महिला आहेत आम्हाला काय माहिती. त्या हॉस्टेलमध्येच महिला आहे कोणतरी. तुमच्याकडे कशाला? त्यांचे क्लिप आलेले आहेत माझ्याकडे. त्यांचे मिसेस कोण आता कोण पण पुरीच नाही दाढी होती. दुसऱ्या मुलीच्या कोणीतरी बोललेली त्या माणसानं कोणा होत काय कशा पद्धतीने बोलतात. पुन्हा दिल्यात म्हणजे त्याचं शाश्वत. आम्ही तिथल्या मुलाची तिच्या मोबाईल मधून घेतलेल्या आहेत मुलीच्या अंगाच्या. हा ते दुसरे कोण दिलेल्या मुली नाहीत बाकीच्या मुलींनी. हे प्रकार चालू आहे त्या महिलेच्या माध्यमातून एखाद्या त्या महिलेतून प्रकार. महिलेला पण तिच्या इच्छा विरुद्ध नाही. महिला बोलायला दुसरी जास्त झाले का? एका चक्रात होत नाही. कोणी जागेवर राहते कोणी बरं काय काम दुसरे आहेत. अशाच बातम्याच्या अपडेटसाठी लोकस्वराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.